नमस्कार. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत आर्थिक प्रगतीचं एक नवीन दार आता उघडत आहे. आजच्या या माहिती सत्रात आपण महाराष्ट्र शासनाच्या एका जबरदस्त योजनेची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र अळिंबी म्हणजेच मशरूम शेती अनुदान योजना 2025-26. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की हवामान आणि बाजारातील अनिश्चिततेवर मात करत शेतीतील पुढचं अत्यंत फायदेशीर पाऊल कोणतं असू शकतं. तर कमी जागेत आणि कमी वेळेत जास्त नफा मिळवून देणारा पर्याय याच नव्या आणि वेगवान व्यवसायात दडलेला आहे. बरं, आज आपण काय काय पाहणार आहोत? 1. मशरूममधील संधी. 2. अनुदानाचं स्वरूप. 3. कोण अर्ज करू शकतं. 4. आवश्यक कागदपत्रे. आणि 5. अर्ज कसा करायचा. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. विभाग 1. मशरूममधील संधी. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2025-26. खरं सांगायचं तर मशरूम आता केवळ एखादं पर्यायी पीक राहिलेलं नाहीये. स्थानिक बाजारपेठांपासून ते मोठ्या हॉटेल्सपर्यंत आणि चक्क आंतरराष्ट्रीय निर्यातीपर्यंत याला आज प्रचंड मागणी आहे. हीच वाढती मागणी ओळखून शासनाने या योजनेत अळिंबी प्रकल्पांचा विशेष समावेश केलाय. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे. विभाग 2. अनुदानाचे स्वरूप, प्रकल्पाचा तपशीलवार खर्च आणि निधी. या योजनेतील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे शासनाने दिलेली घसघशीत आर्थिक मदत. इथे लक्ष द्या, कारण आकड्यांचा खेळ खूप महत्त्वाचा आहे. जर मोठा अळिंबी उत्पादन प्रकल्प किंवा कंपोस्ट मेटिंग युनिट उभारायचं असेल तर 30 लाखांच्या खर्चावर थेट 12 लाख म्हणजेच 40% अनुदान मिळतंय. बीज उत्पादन म्हणजे स्पॉन युनिटसाठी 20 लाखांवर 8 लाखांची मदत आहे. आणि जे छोट्या पातळीवर व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी 2 लाखांच्या कमी खर्चाच्या युनिटवर तब्बल 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जातंय. चक्क 50%. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. हे केवळ एक प्रमाण नाही, तर हा एक खूप मोठा आर्थिक दिलासा आहे. कमी जागेत जास्त परतावा देणारा पीक म्हणून मशरूमची ओळख आहेच, आणि त्यात असं अनुदान मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योग. जे छोटे शेतकरी कमी खर्चाचे युनिट उभारणार आहेत त्यांना तर सर्वाधिक लाभ मिळतोच, पण त्यासोबतच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठीही हे अनुदान 50% असू शकतं. तळागाळातील सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे. पुढचा टप्पा विभाग 3. कोण अर्ज करू शकते म्हणजेच पात्रतेचे निकष. ही योजना अत्यंत समावेशक आहे. केवळ वैयक्तिक शेतकरीच नाही, तर शेतकरी गट, महिला बचत गट म्हणजेच आपले SHGs आणि शेतकरी उत्पादक संस्था FPOs हे सर्वजण नात सामावून घेण्यात आली आहेत. थोडक्यात कृषी उद्योजकतेला इथे पूर्ण पाठिंबा आहे. आता इथे खूप महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा क्लिअर करूया. अर्ज करण्यासाठी स्वतःच्या नावावर जमीन असणं सक्तीचं नाही. होय, अनेकदा असा गैरसमज असतो की केवळ जमीन मालकांनाच अनुदान मिळतं, पण इथे शासनाने एक उत्तम पर्याय दिला आहे. जर जमीन स्वतःची नसेल तरीही किमान 11 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा म्हणजेच रजिस्टर केलेलं लीज डीड असल्यास तुम्ही या अनुदानाचा विना अडथळा लाभ घेऊ शकता. पण हो, यासोबतच 2 अटी नक्की लक्षात ठेवा. पहिली म्हणजे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल. आणि दुसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मिळणारे अनुदान बँक कर्जाशी थेट निगडीत असणार आहे. त्यामुळे प्रकल्पाची उभारणी करताना सुरुवातीपासूनच तुमचं आर्थिक नियोजन या अटीनुसार असायला हवं. विभाग 4. आवश्यक कागदपत्रे, कागदपत्रांची यादी. फाईल तयार करताना ही कागदपत्रे नक्की चेक करा. आधार कार्ड, जमिनीचा 7-12 आणि 8A उतारा, राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक आणि आवश्यकतेनुसार जातीचं प्रमाणपत्र. पण सर्वात जास्त लक्ष देण्यासारखी 2 कागदपत्रे आहेत, ती म्हणजे बँकेचं कर्ज मंजुरी किंवा सहमतीपत्र आणि कृषी महाविद्यालयाकडून मिळालेलं अळिंबी प्रशिक्षण प्रमाणपत्र. या 2 गोष्टींशिवाय तुमचा अर्ज पुढे जाऊ शकणार नाही. शेवटचा विभाग 5. अर्ज कसा करावा आणि पुढील दिशा. इथे गेम चेंजर अपडेट आहे बरं का. शासनाच्या धोरणात किती मोठा बदल झालाय हे यावरून स्पष्ट होतं. पूर्वी अशा योजनांमध्ये निवड लॉटरी किंवा सोडत पद्धतीने व्हायची, पण आता ती जुनी पद्धत बंद झालीये. आता नवीन नियम आहे, प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य, म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड. जो आधी अर्ज करेल त्याला अनुदान आधी मिळेल. त्यामुळे निधी संपण्यापूर्वी तातडीने अर्ज करणं अत्यंत गरजेचं झालं आहे. मग प्रत्यक्ष ॲक्शन प्लॅन काय असेल? एकदम सोपं आहे. 1. महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 2. ऑनलाईन नोंदणी करा आणि सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा. आणि 3. तुमच्या स्थानिक कृषी सहाय्यक किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. तर मग संपूर्ण माहिती आणि शासनाचं भक्कम अनुदान आता तुमच्या समोर आहे.
पण जसं आपण पाहिलं, प्रथम प्राधान्य नियमामुळे वेळ अत्यंत मौल्यवान आहे. आधुनिक शेतीच्या या नव्या आर्थिक प्रवाहात सामील होऊन आजच या सुवर्णसंधीचा दावा करण्यासाठी आपण सज्ज आहात का? अधिक माहिती मिळवा, योग्य नियोजन करा आणि प्रगतीच्या दिशेने तुमचं भक्कम पाऊल टाका.